मित्रांनो, आजची गोष्ट अशी आहे की एक म्हातारी अचानक चर्चेचा विषय बनली. तिच्याबद्दल काही दावे सोशल मीडियावर आणि लोकांच्या चर्चेत फिरू लागले आणि हे दावे ऐकून अनेक जण अक्षरशः घाबरले. प्रश्न असा आहे, या सगळ्या मागचं खरं कारण काय आहे? आज आपण ही संपूर्ण गोष्टी सुरुवातीपासून समजून घेणार आहोत. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या व्यक्तीबद्दल अफवा पसरत असतील तर त्या लगेच सत्य मानायच्या नाहीत. कारण सत्य आणि अफवा यामध्ये खूप मोठा फरक असतो. सुरुवात नेमकी कुठून झाली? एका वयस्क महिलेबद्दल परिसरात चर्चा सुरू झाली. काही लोकांना तिच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. कोणी म्हणालं या महिलेच्या बाबतीत काहीतरी वेगळं आहे. कोणी म्हणालं तिच्याबद्दलची खरी माहिती आता समोर आली आहे. तर काही जणांनी थेट भीती निर्माण करणारे दावे करायला सुरुवात केली आणि इथूनच ही चर्चा वाढत गेली. एकाने दुसऱ्याने तिसऱ्याला सांगितलं आणि काही वेळातच मूळ घटना बाजूला पडून तिच्याभोवती अनेक वेगवेगळ्या कथा तयार झाल्या. लोक घाबरले का? मित्रांनो, माणसाला एखाद्या गोष्टीची पूर्ण माहिती नसली की भीती निर्माण होणं स्वाभाविक आहे. विशेषतः एखाद्या व्यक्तीबद्दल धक्कादायक सत्य, खरं कारण समोर आलं. सगळ्यांनी सावध राहा अशा प्रकारचे शब्द वापरले गेले की लोकांचं लक्ष लगेच त्या बातमीकडे जातं. पण इथेच आपल्याला थांबायचं आहे. भीती निर्माण झाली म्हणजे बातमी खरी आहे असं होत नाही. याच कारणामुळे अशा दाव्यांची सत्यता तपासणं खूप महत्त्वाचं आहे. नेमकं सत्य काय? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, त्या म्हातारीबद्दल फिरणाऱ्या प्रत्येक गोष्टीला सत्य मानता येईल का? उत्तर आहे नाही. जोपर्यंत अधिकृत माहिती, विश्वासार्ह स्रोत किंवा प्रत्यक्ष पुरावा उपलब्ध होत नाही तोपर्यंत कोणत्याही व्यक्तीबद्दल गंभीर निष्कर्ष काढणं योग्य नाही. एखाद्या व्यक्तीचं वय जास्त आहे म्हणून ती धोकादायक आहे असं म्हणता येत नाही. तिचं वागणं इतरांपेक्षा वेगळं वाटतं म्हणून तिच्याबद्दल चुकीचे आरोप करता येत नाहीत. आणि सोशल मीडियावर एखादा व्हिडिओ किंवा पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली म्हणून ती खरी ठरत नाही. सोशल मीडियावरची सर्वात मोठी अडचण आजच्या काळात, एखादी गोष्ट काही मिनिटात हजारो लोकांपर्यंत पोहोचते, पण त्या माहितीचा मूळ स्रोत कोणता आहे हे अनेकदा लोक तपासत नाहीत. एखाद्या जुन्या घटनेचा फोटो व्हायरल जाऊ शकतो, जुन्या व्हिडिओला नवीन घटना म्हणून दाखवला जाऊ शकतो, एखाद्या सामान्य घटनेला सनसनाटी शीर्षक देऊन लोकांचं लक्ष वेधलं जाऊ शकतं. म्हणून व्हायरल आणि खरं हे दोन शब्द समान नाहीत. मग आपण काय करायचं? तुमच्यासमोर अशी बातमी आली तर 4 प्रश्न स्वतःला विचारा. पहिला, ही माहिती कुठून आली? दुसरा, याचा अधिकृत पुरावा आहे का? तिसरा, विश्वासार्ह माध्यमांनाही हीच माहिती दिली आहे का? आणि चौथा, फोटो किंवा व्हिडिओ खरोखर याच घटनेचा आहे का? या 4 प्रश्नांची उत्तरं मिळण्याशिवाय निष्कर्ष काढू नका. त्या महिलेबद्दल चुकीची माहिती पसरवण्याचा धोका. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीबद्दल चुकीची माहिती पसरवणं हा साधा विनोद नाही. कारण त्या व्यक्तीच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. लोक तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू शकतात, तिच्याबद्दल गैरसमज निर्माण होऊ शकतो. म्हणूनच कोणत्याही व्यक्तीबद्दल बोलताना पुराव्याशिवाय आरोप करणं टाळलं पाहिजे. सत्य समोर आलं या शब्दाचा अर्थ आपण सोशल मीडियावर अनेकदा पाहतो. सत्य समोर आलं, लोकांना मोठा धोका, या म्हातारीचं खरं रूप उघड, अशा शीर्षकामुळे उत्सुकता वाढते. पण व्हिडिओ पाहिल्यानंतर कधी लक्षात येतं की त्या मोठ्या दाव्यामागे ठोस पुरावा नसतो. म्हणून शीर्षक पाहून निर्णय घेऊ नका. पूर्ण माहिती समजून घ्या आणि मगच मत बनवा. शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आजच्या या विषयातून आपल्याला एक महत्त्वाचा धडा मिळतो. एखादी घटना विचित्र वाटली तरी तिच्यामागे अनेक सामान्य कारण असू शकतात. एखादी व्यक्ती वेगळी दिसली तर तिच्याबद्दल चुकीचा निष्कर्ष काढता येत नाही. म्हणून एखादी गोष्ट शेकडो लोकांनी सांगितली म्हणून सत्य होत नाही. सत्यासाठी पुरावा आवश्यक असतो. म्हणून त्या म्हातारीबद्दल फिरणाऱ्या दाव्यांकडेही आपण काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे. अफवा पसरवण्यापेक्षा सत्य तपासा. भीती पसरवण्यापेक्षा योग्य माहिती द्या आणि एखाद्या व्यक्तीबद्दल बोलताना तिच्या सन्मानाचा विचार करा. निष्कर्ष तर मित्रांनो, लोक घाबरले, सत्य समोर आलं आणि धक्का बसला अशा शब्दांमध्ये ही गोष्ट सोशल मीडियावर सांगितली जाऊ शकते. पण पुरावा नसताना कोणत्याही व्यक्तीबद्दलचा दावा सत्य म्हणून स्वीकारणं योग्य नाही. आजचा व्हिडिओचा एकच संदेश लक्षात ठेवा, व्हायरल झालं म्हणून खरं नाही, पुरावा मिळाला तरच सत्य. तुम्हाला हा विषय महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारच्या तथ्याधारित माहितीकरिता चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या आणि अफवा नाही तर सत्यावर विश्वास ठेवा. धन्यवाद.